मूर्तिजापूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम धामोरी येथील ग्रामस्थांना गेल्या कित्येक महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे। सध्या स्थितीत कोरोना आजाराने थैमान घातले असून डेंग्यू, मलेरिया अशा साथींच्या आजाराने डोकेवर काढले आहे। यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। चहूबाजूंनी केली घाण, त्यात जंतू झाले निर्माण, त्यातूनही रोगाच्या सांथी भिन्न भिन्न वाढ घेते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेतून अस्वच्छ गावाचे सुंदर असे वर्णन केले असून आज या ओवीचे प्रत्यक्ष दर्शन या निर्माण झालेल्या दूषित पाणी पुरवठा प्रकरणात होत आहे। सदरहून नळ योजनेचे काम महाजल योजना अंतर्गत झाली असून सध्या स्थितीत ग्रामपंचायत तथा स्थानिक प्रशासन यांचा ताबा त्यावर आहे। मार्च महिन्यात ग्राम धामोरी येथे ई ग्रामपंचायत प्रणालीच्या शुभारंभातून महानेटचे खोदकाम करताना गावातील पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती। ही जलवाहिनी संबंधित यंत्रणेकडून दुरुस्त करण्यात आली असताना सुद्धा ठिकठिकाणी त्यावर लिकेज असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे मुख्य जलवाहिनीत या दूषित पाण्याचा प्रवेश होत असून अभावी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। मात्र या गंभीर बाबींचा पाठपुरावा गावकऱ्यांनी करून ग्रामसेवकांना याबाबत सूचना केली असता यावर कुठलाही पर्यायी तोडगा काढण्यात आला नसल्याने संबंधित प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या जलकुंभाची पाहणी केली असता त्याखाली सुद्धा दूषित पाण्याचे डबके साचल्याचे चित्र निदर्शनास आले आहे। त्यात किडे पडले आहेत। सध्या कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना त्याला सर्व देश झुंज देत आहे। मात्र या अवस्थेत सुद्धा दूषित पाण्यामुळे निर्माण होत असलेल्या आजारांची दिवसेगणिक वृद्धी होत असल्याने गावकऱ्यांची चिंता मात्र वाढतच आहे। अक्षम दुर्लक्ष असलेल्या या गंभीर बाबीकडे प्रशासनाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन वेळीच लक्ष देण्याची गरज सध्या स्थितीत निर्माण होत असल्याचे इथल्या ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आले आहे। अन्यथा न्यायिक मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। सांगू इच्छितो की इथे ग्रामपंचायत अंतर्गत महानेटचे काम आलेले होते आणि त्यामुळे काही पाईपलाईन लिकेज झाली होती। या आधी बी काही पाईपलाईन लिकेज होती। आता भरपूर अशी 2-3 जाग्यावर त्याचे जे लॉक लिकेज आहे ते असे लिकेज झालेले आहे। सांडपाण्याचं गावातून वाहणारं जे पाणी आहे दूषित पाणी त्या पाईपमध्ये जात आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांच्या तब्येतीवर भरपूर असा असर झालेला आहे। डेंग्यू आणि मलेरियाची साथ या गावामध्ये आलेली आहे। कोरोनाचा महाकाळ असताना सुद्धा लोकांना या रोगांची झुंज द्यावी लागत आहे। काही गरीब लोक यामुळे त्रस्त आहे आणि आता सध्याही आमच्या गावामध्ये कमसे कम 10 ते 20 पेशंट लागलेले आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर लक्ष करावे आणि विनंतीपूर्वक गावकऱ्याच्या वतीनं सर्व हे पाईपलाईनची दुरुस्ती करावी ही विनंती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।